सचिव आहे आणि आमच्या पाठीमागे हजारो महिला आहेत आणि आम्ही आज या ठिकाणी आमच्या सन्माननीय अलकाताई लांबा जी ऑल इंडियाचे अध्यक्ष आणि आमचे प्रांताध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोलेजी तसेच आमचे वास्तविक साहेब आणि सगळे नागपूरचे सर्व नेते मंडळी आम्ही या ठिकाणी न्यायाच्या प्रतीक्षेत आलो आहे। कारण की भारतीय जनता पार्टीची सरकार सतत महिलांवर अत्याचार करत आहे। ठिकठिकाणी महिलांवर अत्याचार, मुलींवर अत्याचार, सगळ्या अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत तरी दोषींवर कारवाई करण्याचं काही त्यांच्या मनात नाही। आणि आम्ही आज सगळ्या नारी पूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी एकत्र झालेलो आहे। पूर्ण नागपूर शहराच्या महिला आज संघटित झाल्या आहेत आणि सगळ्यांनी मिळून असं ठरवलं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करायचा। कारण की त्यांनी फक्त घोषणा दिल्या, महिलांना आरक्षण देतो म्हणून माननीय प्राईम मिनिस्टरजी यांनी सांगितलं की आम्ही महिलांना 33% आरक्षण देऊ, पण ते फक्त त्यांची घोषणा होती, फक्त निवडणुकीचा एजेंडा होता, त्यांचं मताचं राजकारण होतं। त्यांना द्यायचं होतं 33% आरक्षण, त्यांना विधानसभेत द्यायला पाहिजे होतं। 29 मध्ये केव्हा काय होणार काही माहिती नाही। आज आम्हाला आरक्षण हवं होतं आणि त्यामुळे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा या ठिकाणी निषेध करण्यासाठी आणि आपल्या हक्कासाठी आणि आपल्या न्यायासाठी आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहे। आणि ही भारतीय जनता पार्टीची सरकार महिलांना न्याय देण्यामध्ये आणि महिलांना संरक्षण देण्यामध्ये आणि महिलांना सक्षम करण्यामध्ये अपयशी ठरलेली सरकार आहे। आणि या सरकारचा आम्ही सगळ्या महिलांतर्फे आज निषेध करतो। निषेध आहे भारतीय संविधानाचा, महिलांना न्याय मिळालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना न्याय दिला, महिलांना संरक्षणासाठी राज्यघटनेमध्ये तरतूद केली। आणि हे असतानाही आज देश स्वतंत्र होऊन एवढी 75च्या वर वर्ष झाली तरी महिला न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। ही एक शोकांतिका आहे। आता गेल्या 10 वर्षामध्ये जे महिलांवर अत्याचार होत आहेत ते उल्लेखनीय आहे। दर दिवसाला घटना होत आहे, महिन्याला 25 महिलांवर अत्याचार, दर 25 दिवसाला महिलांवर अत्याचार होत आहे। सगळ्या महिला त्रस्त आहे आणि आज विचार केला महिलांनी की आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन असंच कायम ठेवणार आहोत आणि ठिकठिकाणी आम्ही सगळ्या महिला एकत्र येऊन या सरकारला जाब विचारणार आहोत। तर अशा प्रकारे आम्ही आमच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आज या सरकारच्या विरोधात इथे आंदोलन काढलेलं आहे आणि या सरकारचा आम्ही सगळ्या महिलांच्या तर्फे निषेध करतो। निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे।